आणि आता तुमच्या आमच्यासाठी एक विशेष बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण ओला उबर सारख्या ॲप बेस्ड कंपनीने कॅब हा प्रवास जो आहे तो आता खिशाला आणखीन कात्री लावणार आहे. कारण पीक आवरमध्ये ओला उबर इन ड्राईव्ह किंवा रॅपिडोने जर प्रवास करायचा असेल तर आता मूळ भाड्याच्या दुप्पट रक्कम मोजावी लागू शकते. केंद्र सरकारने या भाडेवाढीला परवानगी दिली आणि त्यावरती आता प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. ओला उबरनं प्रवास करताय, तुमच्या खिशाला बसू शकतो भुर्दंड. पीक आवरमध्ये कॅबचं भाडं होणार दुप्पट. केंद्र सरकारकडनं दरवाढीला मंजुरी, प्रवाशांकडनं मोठ्या प्रमाणात नाराजी. ऑफिसला जायचं असो किंवा एखाद्या समारंभाला वेळेत आणि आरामदायी प्रवासासाठी ओला उबर सारख्या कॅब्सना पसंती दिली जाते. मात्र पीक आवरच्या काळात म्हणजे सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत ओला उबरना प्रचंड मागणी असते आणि त्याचमुळे त्यांचं भाडंही नेहमीपेक्षा जास्त असतं. हे भाडं आता दुप्पट होणार आहे, कारण केंद्र सरकारनंच या ॲप बेस्ड कॅबना दरवाढीची परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास महाग होईल. हे नवीन नियम काय आहेत जाणून घेऊया. आतापर्यंत पीक आवरमध्ये जास्तीत जास्त 1.5 पट भाडं आकारता येत होतं, पण आता नवा नियम लागू झाल्यानं हे भाडं दुपटीनं वाढणार आहे. त्यामुळे सकाळी ऑफिसच्या वेळी, संध्याकाळी गर्दीच्या वेळी किंवा पावसाळ्यात ग्राहकांच्या खिशावर अधिकचा भार येईल. दुसरीकडे नॉन पीक आवरमध्ये प्रवाशांना थोडासा दिलासा मिळणार आहे. त्या वेळेमध्ये भाडं मूळ दराच्या किमान 50% कमी असू शकतं. सोबतच राज्य सरकारनं परवानगी दिल्यानंतर ॲग्रिगेटर्सच्या माध्यमातून खासगी दुचाकींना पॅसेंजर प्रवासासाठी वापरता येणार आहे. या बाईक टॅक्सींसाठी मूळ भाडं ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारांना दिला गेला आहे. आता केंद्रानंच मोकळीक दिली आहे म्हटल्यावर या कंपन्यांकडनं प्रवाशांची लूट होण्याची शक्यता आहे. ओला उबेरचे दर वाढलेले आहेत, हे अत्यंत चुकीचं आहे. कारण की सर्वसामान्यांना एकतर रोजगार नाही एकीकडे, आणि त्यात अशा प्रकारे BSTने पण दर वाढवलेले आहे आपले. तर एकूणच सर्वसामान्यांना पडेल असं काम सरकारने करावं. लोकांना पटकन जायचं असतं तर आपण विचार केला की आपण मोबाईलवर पटकन ओला उबेर बुक करून ठेवतो की त्या टायमिंगला आपण पोचू शकतो. पण दरामध्ये एवढं नाही वाढवायला पाहिजे की जेणेकरून ते संध्याकाळच्या काळामध्ये ती पटकन डबलचा या 2 पटीचा रेट घेतात. तर हे गरीब लोकांना परवडण्यासारखं नाही आहे. पीक आवरमध्ये दुप्पट भाडं तर कमी गर्दीच्या वेळी मूळ भाड्याच्या 50% कमी भाडं आकारण्याचा नियम असला तरी सगळेच कॅब चालक हा नियम पाळणार का, असाही सवाल उपस्थित होतोय. याआधी केंद्र सरकारनं वैध कारणांशिवाय कॅब बुक करून कॅन्सल केली तर कॅब चालकासोबत प्रवाशांनाही दंड लावलेला. त्यानंतर आता पीक आवरमध्ये दुपटीनं पैसे आकारण्यालाही परवानगी दिली आहे. त्यामुळे केंद्राकडनं प्रवाशांची सोय पाहिली जातेय की कॅब कंपन्यांची, हाही सवाल उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.